असं आहे की मी मागच्याच वेळी विचारलं होतं उद्धव ठाकरेजींना, त्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही. ठाकरेंचे खासदार, उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक, परभणी आणि धाराशिवला निवडून आले. त्यावेळी पाकिस्तानचे ध्वज फडकवून खासदारांनी रॅल्या काढल्या. पाकिस्तान प्रेम आणि पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचं पाप ज्या उद्धव ठाकरेच्या सेनेने केलं त्यांना बिलकुल अधिकार नाही आहे. आणि मी आधी सांगितलं की मोदीजींनी कधी स्पोर्टमध्ये, खेळामध्ये या देशामध्ये आकस आणला नाही, या जगामध्ये आकसाची भावना ठेवली नाही. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी क्रीडाला, स्पोर्टला प्रोत्साहन दिलेलं आहे. आज आंतरराष्ट्रीय पटलावर या देशाचं नाव स्पोर्ट्समॅनशिप भारत आणि भारताला क्रीडा क्षेत्रामध्ये मजबूत करणारा, स्पोर्टमध्ये भारताला मजबूती देणारे प्रधानमंत्री मोदीजी आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्याच्या नावाने जे राजकारणाचा अड्डा उद्धव ठाकरेंनी केला आहे, खरं तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी, ते ऑपरेशन सिंदूरचे आता या ठिकाणी ज्या गोष्टी करतात, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते, विदेशामध्ये होते, पर्यटन करत होते. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर किंवा इतका मोठा देशामध्ये हल्ला झाल्यानंतर, दहशतवादी हल्ला झाल्यावर थोडी जर या देशाप्रती भावना असती, या देशाच्या हिंदूप्रती भावना असती, तर उद्धव ठाकरे हे तात्काळ देशात परत आले असते. पण उद्धव ठाकरे 10-12 दिवस ही घटना घडल्यावरही लंडनमध्ये राहिले आणि आता या ठिकाणी या क्रिकेट सामन्याच्या नावानं जे राजकारण करतात आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ आहे. पण या देशातला कुठलाही नागरिक खेळ या विषयाला कधी राजकारणामध्ये उद्धव ठाकरेच्या भूमिकेला मान्यता देणार नाही. खेळाडू उत्तीर्णच खेळला पाहिजे, याकरता ही सर्वांचीच भूमिका आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे आधी त्या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे, ज्या उद्धव ठाकरेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फिरत होते, पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी फडकवण्याचं काम झालं होतं, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. नाही, त्यांच्याकडे काही माहिती लक्ष्मण हाकेकडे हे मला माहिती नाही. पण ओबीसीच्या संदर्भात एवढंच सांगेल की परवा विजय वडेट्टीवार जी असो की लक्ष्मण हाके जी असो की या राज्यातल्या कुठल्याही ओबीसी संघटना असो, महाराष्ट्र सरकारची भूमिका, आमची भूमिका ही ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ द्यायची नाही. ओबीसीचं कुठलंही आरक्षण कमी होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेत आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळं जर कुणाला काही या संदर्भाने चर्चा करायची असेल तर चर्चेकरता महाराष्ट्र सरकार आणि स्वतःचा मी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन असल्यामुळं, अध्यक्ष असल्यामुळं या विषयावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. पण लक्ष्मण हाके काय बोलले याचं उत्तर लक्ष्मण हाके देऊ शकतील. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज भारत पाकिस्तान का मैच है, राज्य भर में शिवसेना उबाटा के गट के लोग आंदोलन कर रहे हैं, क्या वो खेल के पीछे आड़ में राजनीति कर रहे हैं? देखिए, मैं उद्धव ठाकरे को पूछना चाहता हूँ, जब ऑपरेशन सिंदूर चालू था, देश में दहशतवादियों ने हमला कर दिया था पहलगाम में, तब उद्धव ठाकरे ये लंदन में पर्यटन पर थे, टूरिज्म कर रहे थे. थोड़ी भी अगर उद्धव ठाकरे में देश के प्रति और हिंदुत्व के प्रति भावना होती तो लंदन छोड़ के तुरंत दूसरे दिन ही
वापस हिंदुस्तान में आते। जिस प्रकार से हमारे प्रधानमंत्री ने पाकिस्तान में घुसकर दहशतवादियों को खात्मा किया, हमारे सैनिकों को जिस प्रकार से बल दिया है, हमारे सैनिकों ने जिस प्रकार से ऑपरेशन सिंदूर और ऑपरेशन महादेव किया है, और उसको लेकर उद्धव ठाकरे क्रिटिसाइज कर रहे, जो पर्यटन के लिए लंदन में बैठे थे, जो लंदन में अपने परिवार के साथ टूरिज्म कर रहे थे, वो भी बात कर रहे हैं ऑपरेशन सिंदूर की। और दूसरी रह गई बात पाकिस्तान के साथ मैच की, तो मेरा सवाल उद्धव ठाकरे को है, पाकिस्तान की मैच तो एक खेल है, एक स्पोर्ट है, विश्व में सारे देशों ने एक में से खेलना चाहिए। वो तो खिलाड़ी वृत्ति से हमारा देश पहले से स्पोर्ट को प्रमोट करते आया है। लेकिन उद्धव ठाकरे से मुझे जवाब मांगना है कि आपके सांसद जब चुन के आए नासिक में, धाराशिव में और परभनी में, आपके सांसदों के रैली में, चुनाव की जीत की रैली में पाकिस्तान के ध्वज फड़क रहे थे, ध्वज फहरा रहे थे आप, हजारों ध्वज। आप देख लीजिए, जब नासिक के सांसद जीते उद्धव ठाकरे के, जब परभनी के सांसद जीते, जब धाराशिव के सांसद जीते, हजारों ध्वज पाकिस्तान के वहाँ के लोग उनके रैली में लेकर घूम रहे थे, और आज वो इसकी बात कर रहे हैं। देखिए, उद्धव ठाकरे ये राजनीति कर रहे हैं, उद्धव ठाकरे मैच को लेकर राजनीति कर रहे हैं। और मुझे इस देश पे और जनता पे विश्वास है, मुझे महाराष्ट्र की जनता पे विश्वास है, उद्धव ठाकरे की इस गंदी राजनीति में महाराष्ट्र की जनता नहीं आएगी। और ये सिंदूर विंदूर की बात कर रहे हैं, जो कभी मुख्यमंत्री रहने के बाद कभी उन्होंने एक चीटी भी नहीं इस गुनहगारी जगत में मारी है, वो क्या बात करेंगे ऑपरेशन सिंदूर की। ऑपरेशन सिंदूर जिस प्रकार से हिम्मत से हमारे प्रधानमंत्री ने किया है, हमारे सैनिकों ने किया है, ये तो ऐसे लोग हैं, उद्धव ठाकरे और उसके जो चिल्ले बिल्ले हैं, वो ऐसे लोग हैं कि हमारे सैनिकों ने, जो जाबाज सैनिकों ने पाकिस्तान के घर में घुसकर पाकिस्तान के सारे दहशतवादी अड्डे को ख़त्म किया, और ये सैनिकों से जवाब मांग रहे थे कि ये हुआ ही नहीं है। इसके पहले जो हमारे सैनिकों ने इस देश के लिए किया, उनको जवाब मांगते हैं। ऐसे ये लोग हैं, इसलिए ऐसे लोगों को कोई शर्म नहीं है, ऐसे लोगों को कोई इनका इलाज भी नहीं है। ये सैनिकों को क्रिटिसाइज करते हैं, ये प्रधानमंत्री को क्रिटिसाइज करते हैं, इस देश की सुरक्षा को लेकर क्रिटिसाइज करते हैं। हमारे हिंदुस्तान के लोगों को जिस प्रकार से हमारी सरकार मजबूत कर रही है, और हमारे सरकार ने जिस प्रकार से काम किया, हमारे प्रधानमंत्री ने काम किया है, उसको क्रिटिसाइज करने का काम, और खेल की इस खेल जगत को राजनीति का अड्डा बनाना चाहते हैं उद्धव ठाकरे। देश की और महाराष्ट्र की जनता कोई इसको जगह देगी नहीं। मुझे लगता है ये राजनीति उद्धव ठाकरे नहीं करे। भारत पाकिस्तान मैच को लेकर ओवैसी ने बीजेपी पर निशाना साधा है कि क्या पैसों की कीमत सब 26 नागरिकों की जान से ज्यादा है। ओवैसी कब से सुधर गए हैं? ओवैसी ने क्या क्या किया है अब वो बताने का दिन नहीं है, लेकिन खेल की इस स्पोर्ट के लेकर जो राजनीति चल रही है वो ठीक नहीं है। खेल के हिसाब से होना चाहिए, राजनीति के हिसाब से होना चाहिए। और देश में किसी ने टेढ़ी नज़र करके देखा, उसकी आंख निकालने का काम भी होना चाहिए। हमारे सैनिक और हमारे प्रधानमंत्री कर रहे हैं। पाकिस्तान जिस दिन बदमाशी करेगा, उस दिन हमारे प्रधानमंत्री और हमारे सैनिक उसका करारा जवाब किस प्रकार से देते, ये देश ने देख लिया, विश्व ने देख लिया है। 10 अक्टूबर को ओबीसी का महामोर्चा संजय राऊताच्या टीकेला देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जनतेचा काहीही आता त्याच्यात रस नाही। संजय राऊतांच्या बोलण्याला कोणी सिरियस घेत नाही। 10 तारीख को ओबीसी का बड़ा मोर्चा निकलना। कॅम्पेनला राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून उत्तर दिलं जात आहे। तो देवा तूच सांग, अशा प्रकारचे होर्डिंग लागलेले देवा तूच सांग असे होर्डिंग लावले। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेने माननीय देवेंद्र फडणवीसजी यांना 51% वर मतं देऊन प्रेम व्यक्त केलं आहे।
माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारांसारख्या उत्तम सहकार्याची आम्हाला साथ मिळाली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीबद्दल जे प्रेम व्यक्त होत आहे त्यावर आणि देवेंद्रजींच्या कर्तृत्वावर कर्तव्यावर या ठिकाणी आनंद व्यक्त करत स्वयंस्फूर्तीने देवेंद्रजींचे अभिनंदन आणि त्यांचं प्रेम व्यक्त करण्याकरता आणि आपण बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारभाराच्या वेळी जे 12 गडकिल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आणि माननीय देवेंद्रजींनी युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाला। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार ज्या पद्धतीने सर्व समाजाला, सर्व धर्माला या ठिकाणी न्याय देण्याचं काम चालू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन ज्या पद्धतीचा आमचा सरकारचा कारभार माननीय देवेंद्रजी करत आहे त्याबद्दलचं एखादी जाहिरात जर तुम्हाला रस्त्या चौकात दिसत असेल तर तुम्हाला जी पोटदुखी सुटलेली आहे यावर महाराष्ट्राची जनता काही तुमच्या पोटदुखी त्यांना समजतं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला तुमची पोटदुखी कशामुळे आहे, पण जे काही प्रेम व्यक्त झालं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमचं सरकार काम करत आहे। हेच त्या ॲडव्हर्टाईजमेंटचं, हेच त्या जाहिरातीचं तथ्य आहे, हेच त्या जाहिरातीमधून दिसतं आहे आणि हे जनतेने बघितलेलं, त्यावरनं तयार केलेलं, त्यावरनं त्या ठिकाणी त्या होर्डिंग्स किंवा त्या ठिकाणी जे पेपरमध्ये आहे ज्या ॲड आल्या आहेत त्याबद्दल त्यांची टीका आहे। तर मी आपल्याला जबाबदारी सांगतो, जनतेने व्यक्त केलेलं प्रेम, जनतेने व्यक्त केलेला विश्वास आणि जनतेला जे माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जे वचन दिलं होतं की आमचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेवरनं काम करणारं सरकार आहे, एवढाच मतितार्थ या सर्व प्रसिद्धी माध्यमातून आलेल्या ॲडबद्दलचं आहे असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।